गूळ घालून गव्हाच्या पिठाच्या कापण्या बऱ्याच जणांच्या चवीला तर खूप छान होतात, पण वातळ किंवा चिवट होतात. त्यामुळे वयस्कर मंडळी वगैरे खाऊ शकत नाही. तर आज आपण अजिबात वातळ किंवा चिवट न होता खुसखुशीत, कुरकुरीत आणि जराशी मऊसर अशा तीनही प्रकारच्या गुळाच्या कापण्या बघणार आहोत. खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. गुळाच्या कापण्या आहेत, तर सगळ्यात आधी गुळाचं पाणी करूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक चिरलेला साधाच गूळ घेतलेला आहे. शक्यतो गुळाच्या कापण्या करताना लालसर किंवा थोडा लाईट कलरचा गूळ वापरायचा, म्हणजे तळल्यानंतर कापण्या खूप जास्त काळपट दिसणार नाहीत. ह्यात घालूया त्याच वाटीने बरोबर पाऊण वाटी पाणी. पाणी घातल्यानंतर मग गॅस चालू करायचा. पहिली महत्त्वाची स्टेप म्हणजे इथे गूळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचं नाही. सुरुवातीचा 1-1.5 मिनटं गॅस मीडियम ठेवते. त्यानंतर आता पाणी हलकंसं कोमट झालं आहे. आता गॅस पूर्णपणे कमी करायचा. 3-4 मिनटातच बघा गूळ असा संपूर्णपणे विरघळला की लगेच गॅस बंद करायचा. पाण्यासोबत गूळ खूप जास्त वेळ शिजवला तर मात्र कापण्या 100% चिवटच होणार. आता हे गूळ पाणी थंड करायला ठेवूयात. तोपर्यंत पिठं बघूयात. तर इथे मी 2 वाटी गच्च भरून गव्हाचं पीठ घातलं आहे. फक्त गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा कापण्या वातळ होतात, त्यामुळे कापण्या खुसखुशीत होण्यासाठी यात घालूया पाव वाटी बारीक रवा आणि पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी बेसन. रवा बारीकच घ्यायचा. जाड रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरवून वापरा. रवा आणि बेसन प्रमाणातच वापरायचं. आणखी यात घालूया पाव चमचा सुंठ पावडर, वेलची पावडर आणि थोडासा जायफळ किसून घालते. जायफळ एकदम बारीक किसणीने किसायचा. गूळ आणि जायफळ यांचा एकत्रित सुगंध खूप मस्त येतो. एकदम थोडंसं चिमूटभर मीठ घातलं आहे. हे सगळं हाताने एकदा मिक्स करून घेते. आणखी यात तुम्ही बडीशोप पावडर पण घालू शकता. आता ह्यात तुपाचं मोहन घालूया. तर सगळी पिठं मिळून 2.5 वाटी झाले. त्यासाठी 2.5 चमचे तूप घेऊया. म्हणजे 1 वाटी पिठासाठी 1 चमचा तूप लागतं. चमचा बघू शकता, साधारण आपला पोहे खायचा चमचा असतो तेवढा मोठा आहे. तूप व्यवस्थित गरम होऊन हे बघा तुपातून असा हलकासा धूर येईपर्यंत गरम करायचं. त्यानंतर हे तूप गरम असतानाच पिठात घालून घेते. सुरुवातीला खूप गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करते. त्यानंतर हाताने ह्याप्रमाणे पिठाला तुपाचं मोहन चोळून घ्यायचं, म्हणजे सगळ्या पिठाला तूप लागेल. इथे तुम्ही तुपाऐवजी तेवढ्याच प्रमाणात तेल वापरलं तरी चालेल, पण तूप वापरल्याने काय होतं, तुपाचा स्वादही कापण्यांना मस्त येतो. 2 मिनटं मिक्स केल्यानंतर हे असं हलकासा मुटका झाला पाहिजे, म्हणजे आपलं तुपाचं मोहन बरोबर आहे. तेल तुपाचं मोहन एकदम कमी पण घालू नका, नाहीतर मग कापण्या वातळ होऊ शकतात. 1 वाटी तुपासाठी 1 चमचा तूप किंवा तेल बरोबर होतं. त्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलं तर चालेल, पण कमी घेऊ नका. वाटी पण छोटी मोठी असू शकते. तर हे बघा मी ह्या वाटीने पीठ मोजलं. ही वाटी मध्यम साईजची आहे, त्यामुळे तूप मोजण्यासाठी हा चमचा घेतला. वाटी ह्याच्यापेक्षा छोटी किंवा मोठी असेल तर त्या हिशोबाने तूप मोजायला पण छोटा मोठा चमचा घ्यायचा. सगळ्या पिठाला तुपाचं मोहन व्यवस्थित लागलं आहे. आता ह्यात आपण गुळाचं पाणी घालूया. गुळाचं पाणी संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच पिठात घालायचं. पिठात घालताना चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे गुळात पण कधीकधी कचरा वगैरे असू शकतो म्हणून. इथे गुळाचं पाणी जर तुम्ही गरम किंवा कोमट असतानाच पिठात घातलं तर काय होईल, त्यात जास्त पीठ बसेल आणि कापण्या गोडीला कमी होतील, जास्त चिकटही होईल. त्यामुळे पाणी संपूर्णपणे थंड झाल्याशिवाय पिठात घालायचं नाही, ही महत्त्वाची टीप आहे. तर कापण्यांचं पीठ आपल्याला पुरीसारखं थोडंसं घट्टच मळायचं आहे. जास्त नरम पीठ मळलं तर मात्र कापण्या वातळ होतात. ह्याच्यामध्ये पीठ तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं. म्हणजे पीठ अगदीच खूप जास्त कडक वाटत असेल तर 1-2 चमचे साधं पाणी घेऊ शकता, किंवा जास्तच मऊ झालं असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ वरून घालू शकता. पण मी सांगितलेल्या प्रमाणात एकाच वाटीने सगळं साहित्य मोजलं तर काही कमी जास्त होतच नाही, बरोबर होतं. परत बघू शकता एकदम क्लीन आहे, म्हणजे ह्यात पाण्याचं आणि तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालं आहे. असं पुरीच्या पिठाप्रमाणे घट्टसर मळायचं. आता ह्यात आपण तूप गरम केलेलं त्यातच हे पीठ असं करून घेते, म्हणजे त्यातील तूप पिठाला लागेल. ह्यात रवा घातला आहे, त्यामुळे 10 ते 12 मिनटासाठी ह्याला झाकण देऊन बाजूला ठेवून देते. 10-12 मिनटात बघूया. तर हे बघा
जसं आपल्याला कापण्यांसाठी पाहिजे तसंच पीठ झालं आहे। रवा घातला आहे म्हणून 10 मिनटं झाकून ठेवलेलं, पण खूप जास्त वेळ म्हणजे अगदी अर्धा 1 तास पण ठेवू नका, कारण त्यातील रव्यामुळे मग ते जास्त कडक होऊ शकतं। आता पुन्हा थोडंसं मळून घेते। आताही असं वाटलं की खूपच कडक आहे, म्हणजे आपण लाटू शकत नाही एवढं, तर आताही तुम्ही आवश्यकतेनुसार साध्या पाण्याचा वापर करून परत एकदा मळायचं आणि 5 मिनटं बाजूला ठेवून मग लाटायला घ्यायचं। ह्याचे आता मोठे मोठे गोळे करून लाटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ खूप जास्त नरम नाही आणि कडकही नाही, अगदी सहज लाटलं जाते। शक्यतो लाटायला कोरडं पीठ वगैरे घेऊ नका। अगदीच गरज वाटली तर बोटं तेलात फक्त बुडवून ह्याप्रमाणे थोडंसंच तेल लावायचं। पोळी थोडीशी मोठी झाली की मग ह्यावर खसखस लावूया। ह्याप्रमाणे वरून लाटणं फिरवायचं, त्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडनेही खसखस लावून घेते। ह्यावर खसखस लावलीच पाहिजे असं काही नाही, खसखस नसेल तरी चालेल। दोन्ही साईडने अलटी पलटी करून लाटून घ्यायचं। हे लाटताना खूप जास्त पातळ नाही आणि अगदी जाडही नको, आपली पुरी जेवढी जाड असते त्याप्रमाणे लाटायचं। आता सुरीने ह्याप्रमाणे कापून घेते। गुळाच्या कापण्या हा एक पारंपरिक पदार्थ आहे, तर कापण्या ह्याच आकारामध्ये असतात, फक्त साईज तुम्ही छोटी मोठी करू शकता। वयस्कर मंडळींसाठी जर कापण्या बनवत असाल तर पुरीपेक्षाही अजून थोड्या जाडसर लाटा, म्हणजे मग मऊसर होतात। कापण्यांसाठी लागणारं साहित्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच, तुम्ही चेक करू शकता। मी कापण्या लाटताना पातळ, मध्यम आणि जाडसर अशा 3ही साईजच्या लाटल्या आहेत। तळल्यानंतर तुम्हाला दाखवेनच कशा झाल्या आहेत त्या। कापण्या तळण्यासाठी लोखंडी तव्यात तेल मध्यम गरम केले, त्यानंतर अलगदपणे ह्यात कापण्या सोडायच्या। तेलात खूप जास्त गर्दी पण नको, बसतील तेवढ्याच घालायच्या। तेलात घातल्या घातल्या लगेच न हलवता 1-1.5 मिनिटात कापण्या जरा सेट झाल्या की मग पलटी करून घेते। कापण्या तळताना अजिबात घाई करायची नाही, मीडियम गॅसवरच तळायच्या। ह्यात गूळ आहे त्यामुळे फास्ट गॅसवर तळल्या तर त्या लगेचच लालसर होतील, पण आतमध्ये मग कच्च्याच राहतात। त्यामुळे तुम्ही इथपर्यंत कितीही परफेक्ट केलंय, पण तळताना गडबड झाली तर मग चिवट किंवा नरम होऊ शकतात। चवीत काहीच फरक पडत नाही, फक्त खायला थोडा त्रास होईल। अलटी पलटी करून कापण्या तळून घेते। तर साधारण 4.5 ते 5 मिनिटात बघा असा छानसा कलर आला की काढून घ्यायच्या। आपल्या कापण्या किती जाड पातळ आहेत त्यानुसार कापण्या तळायला वेळ 1-2 मिनिटं कमी जास्त लागू शकतो। खूप जास्त काळपट पण होऊन द्यायच्या नाहीत, कारण बाहेर आल्यानंतर पण त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते, त्यामुळे थोड्या वेळात जरा डार्क दिसतात। कापण्या गरम असताना नरमच लागतात, संपूर्णपणे थंड होतील तेव्हाच त्याला कडकपणा येतो, म्हणजे साधारण 20-25 मिनिटांनंतरच। उरलेल्या कापण्याही ह्याचप्रमाणे तळून घेते। तुम्ही बघू शकता कापण्यांना अतिशय सुरेख रंग आलाय। गुळाच्या कापण्या ज्यांना खुसखुशीत आवडतात त्यांनी मध्यम जाडीच्या लाटायच्या की मग अशा खुसखुशीत होतात। आतमध्ये बघा मस्त पोकळ झालेल्या आहेत आणि पातळ लाटली की अशी कुरकुरीत होते। कापण्या वयस्कर मंडळींना खायच्या असतील तर मात्र पुरीपेक्षा थोड्याशा जाड लाटा आणि व्यवस्थित तळून घ्या, म्हणजे मग मस्त अशा मऊसर होतात। कापण्या संपूर्णपणे थंड करून हवाबंद डब्यात ठेवल्या की भरपूर दिवस टिकतात, पण ह्या इतक्या चविष्ट लागतात की लगेचच संपून जातात। नक्की घरी ट्राय करून बघा, आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। अशाच पारंपरिक श्रावण स्पेशल रेसिपी बघण्यासाठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा, म्हणजे मी सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असं आठवड्यातून 4 वेळा दुपारी 3 वाजता जेव्हा रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।